पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या विदेश दौऱ्यावरती आहेत। देशाला सध्या पूर्णवेळ कृषी मंत्री नाहीये आणि अशा वेळी देशातल्या शेतकऱ्यांचा मोर्चा दिल्लीच्या दिशेने निघालेला आहे। पंजाब हरियाणामधल्या शेतकरी संघटनांची काल केंद्र सरकारच्या मंत्र्यांसोबत जवळपास 5 तास बैठक झाली आणि ही बैठक निष्फळ ठरलेली आहे। त्याच्यानंतर दिल्ली कूच चालू ठेवण्याचा निर्णय जो आहे तो शेतकरी संघटनांनी केलेला आहे। खरं तर ही चर्चा निष्फळच ठरणार होती, कारण मुळामध्ये सरकार एकीकडे चर्चा पण करतंय आणि दुसरीकडे शेतकऱ्यांना अडवण्यासाठी एखाद्या म्हणजे अतिरेक्यांना रोखण्यासाठी तयारी करावी तशा पद्धतीची तयारी दिल्लीच्या तीनही सीमांच्यावरती सुरू आहे। आणि त्यामुळे शेतकरी संघटनांचा पण हा आरोप होता की जर तुम्ही आमच्याशी चर्चा करताय तर मग आम्हाला रोखण्यासाठी एवढी तयारी आणि अगदी रस्त्यावरती खिळे टाकले गेलेले आहेत, मोठमोठे गर्डल्स जे आहेत ते देखील लावण्यात आलेले आहेत, बॅरिकेटिंग केलं जातंय, मोठ्या प्रमाणामध्ये दिल्लीच्या सीमांच्यावरती सुरक्षा बल जे आहे ते तैनात आहे। त्यामुळे सरकारचा नेमका इरादा काय आहे, त्यांना चर्चा करायची आहे की आम्हाला रोखायचं आहे, हा शेतकरी संघटनांचा सवाल होता। आणि मुळामध्ये 2 मागण्यांसाठी या शेतकरी संघटना दिल्लीच्या दिशेने निघतायत। एकतर पहिली मागणी आहे MSP बद्दल त्यांना कायदा हवा आहे, ज्या कायद्याबाबत ते आधीच्या आंदोलनाच्या वेळी सुद्धा आग्रही होते, पण त्यावेळी एक समिती बनवण्याचं आश्वासन मोदी सरकारने दिलेलं होतं। आता सुद्धा कालच्या बैठकीनंतर सरकारने हेच सांगितलेलं आहे की आम्ही याच्याबद्दल एक अभ्यास समिती नेमू आणि त्याच्यानंतर निर्णय जो आहे तो घेऊ। सोबत कर्जमाफीसाठी सुद्धा शेतकरी आग्रही आहेत, त्याच्यावरती सुद्धा कुठला शब्द जो आहे तो अद्यापही सरकारने दिलेला नाहीये। आणि त्यामुळे पुन्हा एकदा शेतकरी आंदोलनाचं वादळ दिल्लीच्या भोवती घोंगावताना दिसतं आहे। अगदी थोड्या वेळापूर्वी गाझीपूर बॉर्डर, ज्या ठिकाणी पश्चिमी उत्तर प्रदेशमधले शेतकरी बहुतांश येत असतात, त्या ठिकाणची नेमकी परिस्थिती काय आहे? यावेळी पश्चिम उत्तर प्रदेशमधले शेतकरी फारसे आक्रमक दिसत नाहीयेत, विशेषतः पंजाब आणि हरियाणामधल्याच संघटना जास्त आक्रमक आहेत। पण गाझीपूर बॉर्डरमधली नेमकी काय स्थिती आहे हे थोड्या वेळी मी प्रत्यक्ष तिथं जाऊन बघितलं, ती नेमकी आपण काय आहे ते आधी बघूयात। शेतकऱ्यांना अडवण्यासाठी जी चूक 2021 मध्ये मोदी सरकारने केलेली होती ती पुन्हा एकदा ते करतायत का? कारण हे दृश्य आहे सध्या गाझीपूर बॉर्डरवरचं आणि इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस बंदोबस्त या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे। पोलिसांच्या हातामध्ये काठ्या दिसतायत, महिला पोलीस सुद्धा आहेत। साहजिक आहे की कदाचित महिला कार्यकर्ते पण या आंदोलनामध्ये असतील आणि त्या दृष्टीने ही तयारी जी आहे ती करण्यात आलेली आहे। आणि हे जर चित्र तुम्ही बघितलं तर तुम्हाला असं वाटेल की कदाचित मी देशाच्या कुठल्या सीमेवरती तैनात आहे। पूर्णपणे सुरक्षा व्यवस्था तयार करण्यात आलेली आहे। हे डंपर्स या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहेत। हा NH24 आहे दिल्लीचा, गाझियाबाद ते दिल्ली जाणारा, आणि इथं हे असे मोठमोठे डंपर्स लावण्यात आलेले आहेत ज्याच्यामध्ये सिमेंट आणि वाळू भरून पोलिसांनी ठेवलेले आहे की जेणेकरून कुठल्याही पद्धतीने शेतकऱ्यांना पुढे जाऊ द्यायचं नाही। ही तीच गाझीपूर बॉर्डर आहे ज्या ठिकाणी विशेषतः उत्तर प्रदेश मधले जे शेतकरी आहेत राकेश टिकैत यांच्या नेतृत्वाखाली ते एकवटलेले होते। आता यावेळी राकेश टिकैत यांनी अजून तरी या आंदोलनाला पाठिंबा दिलेला नाहीये। त्यांची भूमिका काय असणार हे आपल्याला अजूनही माहिती नाहीये, कारण मागच्या वेळचे जे चेहरे होते राकेश टिकैत, त्याच्यानंतर गुरनाम चढूनी की ज्यांनी नंतर पंजाबची निवडणूक पण लढवली होती, ते लोक या आंदोलनापासून अद्याप तरी अलिप्त आहेत। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या जयंत चौधरी यांचा या संपूर्ण पश्चिमी UP मध्ये एक खूप मोठा प्रभाव आहे जाट समुदायावरती, ते भाजप सोबत जाणार अशी चर्चा आहे। RLD सोबत त्यांची चर्चा सुरू आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती यावेळी आंदोलनाचा प्रभाव कमी दिसतोय का याची एक उत्सुकता आहे। पण या आंदोलनाचं जे टायमिंग आहे ते खूप इंटरेस्टिंग आहे। लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता पुढच्या काही दिवसामध्ये लागू होऊ शकते आणि त्यावेळी हे आंदोलन होते आणि त्यामुळे आता आंदोलन होणं हे नॅरेटिव्ह सरकारला परवडणार नाहीये। ही तीच जागा आहे ज्या ठिकाणी 1.5 वर्ष शेतकरी ठाण मांडून बसलेले होते। हा सगळा परिसर जो आहे तो पूर्णपणे त्यावेळी बंद होता आणि त्याच जागेवरती पुन्हा आता पोलीस सज्ज आहेत। पुन्हा एकदा ते वादळ दिल्लीच्या दिशेने येतंय, फक्त बघावं लागेल की या वादळाची परिणामकारकता मागच्या वेळेच्या इतकी असेल की नाही। तर अशा पद्धतीनं शेतकरी संघटनांना रोखण्यासाठी पूर्णपणे तयारी जी आहे ती मोदी सरकारने केलेली आहे। खरं तर यावेळच्या आंदोलनामध्ये मागच्या वेळचे चेहरे जे आहेत ते फारसे दिसत नाहीयेत। राकेश टिकैत यांची भूमिका सध्या अशी आहे की 16 फेब्रुवारीला
जो ग्रामीण भारत बंद पुकारण्यात आलेला आहे त्याला आमचा पाठिंबा आहे आणि जर या शेतकऱ्यांना काही त्रास दिला तर आपण सुद्धा सक्रिय होऊ। म्हणजे या आंदोलनाला ते पाठिंबा देत आहेत पण अजूनही सक्रियपणे त्यात उतरलेले नाहीयेत। आणि सोबतच इतर पण ज्या संघटना होत्या, गुरुनाम सिंग चडुनी त्यांचं पण म्हणणं होतं की आधी सरकारसोबत चर्चा करायला पाहिजे होती, ती चर्चा न करताच शेतकरी संघटना निघालेल्या आहेत आंदोलनासाठी, जे बरोबर नाही असं त्यांचं म्हणणं आहे। आणि त्यामुळं यावेळी काही शेतकरी संघटना अजूनही पूर्णपणे सक्रिय नाही आहेत। पण तरी सुद्धा 200 संघटना सोबत आहेत, 2500 ट्रॅक्टर्स घेऊन हे सगळे निघालेले आहेत आणि सरकारनं रोखल्यानंतर सुद्धा हे शेतकरी थांबायला तयार नाही आहेत। एका व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसतंय की अगदी पाण्यातून, नदीतून वाट काढत हे ट्रॅक्टर्स जे आहेत ते दिल्लीच्या दिशेने निघालेले आहेत। मागच्या वेळी सुद्धा आपण बघितलेलं होतं की बॅरिकेडिंग, त्याच्यानंतर अश्रुधुराच्या नळकांड्या याचा कुठलाही वापर केल्यानंतर सुद्धा शेतकरी थांबलेले नव्हते। दिल्लीपर्यंत पोहोचायचं ठरवल्यानंतर ते तिथं पोहोचलेलेच होते। आता यावेळी काय होतंय बघावं लागेल। सोबतच एक गंभीर आरोप सुद्धा हा होतोय। एनडीटीव्हीचे पत्रकार आहेत अनुराग द्वारी, त्यांनी त्यांच्या ट्विटरवरनं सांगितलंय की कर्नाटकमधून काही शेतकरी निघालेले होते दिल्लीच्या दिशेने, पण त्यांना मध्येच अडवण्याचा प्रयत्न जो आहे तो देखील केला। त्या शेतकऱ्यांचं देखील काय म्हणणं आहे आपण ऐकूयात। पुलिस जबरदस्ती से कल भोपाल स्टेशन पे हमको गिरफ्तार कर ले तो ये इसमें बंदी कर लिया है, ये गैर कानूनी का है। ये बंदी करने टाइम में एक पुलिस हमारा एक लेडीज को जबरदस्त लेखा को पड़ा के सिर पे गाय हुआ है। एक लोगों का मोबाइल मिला गया है। हमको पंचायत से यहाँ बंदी खाने में रखो बहुत तकलीफ दे रहे हैं। ये मध्य प्रदेश सरकार का, केंद्र सरकार को हम खंडनीय करते हैं। इसके सामने हमको बहुत जल्दी हमारा लोग यहाँ शुगर पेशेंट हैं, 60-70 एज पे हैं। ये किसान को एक बचाने के लिए, किसान का खर्चा माफ करने के लिए एमएसपी कानून गारंटी लेकर के स्वामीनाथन वर्ग अनुष्ठान करने के हम जा रहे थे। उनके किसान को ऐसा हालत में ये सरकार हमको यह बंदी कराया है। ये जरूर तुरंत उनको निकाल को हमको न्याय या बंदी से छोड़ना मेरे को हम यहाँ का सरकार को भी, केंद्र सरकारों को भी मांगे करते हैं। मैं परशुराम मित्रकूट धारवाड़ जिले से बात करता हूँ। तर अशा पद्धतीनं हे शेतकरी आंदोलन दिल्लीच्या सीमांच्यावरती आता पोहोचतं आहे। मागच्या वेळी जवळपास 1.25 वर्ष हे आंदोलन दिल्लीला वेढा घालून म्हणजे तळ ठोकून एक प्रकारे शेतकरी बसलेले होते। आता लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर नेमकं काय होतंय, सरकारला त्यांना थोपवण्यामध्ये यश येतंय का? कारण एकतर मीडियावरती सुद्धा खूप निर्बंध आहेत। अनेक ठिकाणी इंटरनेट बंदी करण्यात आलेली आहे, हरियाणा आणि पंजाबमध्ये। त्याच्यानंतर संचारबंदी संपूर्ण दिल्लीमध्ये लागू करण्यात आलेली आहे। अनेक शेतकरी नेत्यांचे अकाउंट्स, ट्विटर अकाउंट्स की ज्याच्यावरून ही माहिती पोहोचते ते देखील बंद करण्यात आलेले आहेत। आणि त्यामुळं शेतकरी आंदोलन पूर्णपणे दडपण्याचा प्रयत्न जो आहे तो होतो आहे। आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण या सगळ्या आंदोलनाबद्दलचे अपडेट्स जे आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचवत राहूच। त्यामुळं चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका। स्वतंत्र पत्रकारितेचा हा प्रयत्न आहे जो तुमच्याच पाठबळावरती यशस्वी होऊ शकतो। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, काही सूचना कमेंट्स असतील तर त्या देखील कळवा। धन्यवाद।